हे जवळपास महाराष्ट्रामध्ये 35 ते 40% काही धरणांमध्ये 50% पर्यंत पाण्याचा पिण्याचा साठा व्यतिरिक्त पाणी आहे। आणि मला तरी असं वाटतं की पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास आतापर्यंत मी तपास केला तर जवळपास 100च्या आसपास टँकर आतापासून सुरू झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याची पातळी जर पाहिली तर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे टँकरची वाढ होईल असं या ठिकाणी दिसतं आहे। किती टँकर लागतील असा अंदाज? मागच्या वेळेस या दिवसामध्ये 1600 टँकर होते, यावेळेस 100 टँकर आहे। भाऊ, जळगाव जिल्ह्यामध्ये वाघूर आणि हतनूर धरण वगळता जवळपास सर्व जे जलसाठे आहेत प्रकल्पांमधले ते 50%वर आले आहेत। गिरणा देखील चौथं आवर्तन सुटल्यानंतर 37%वर आले। काय नियोजन? हे पाण्याच्या पिण्याच्या बाबतीमध्ये आपले आवर्तन सुटणार आहे नदीमध्ये। त्याचबरोबर आपलं शेळगाव बॅरेजबरोबरही पाण्याचं आवर्तन आहे, हतनूरवरून बी पिण्याचं पाण्याचा विषय आहे। मला तर नाही वाटत जळगाव जिल्ह्यामध्ये तेवढी पाण्याची टंचाई भासेल, पण तरीसुद्धा आपण टंचाई आराखडा त्या ठिकाणी मंजूर करून ठेवला आहे। मुंबईमध्ये जे आहेत 7 धरणांमध्ये 37% जल मुंबई माझ्याकडे नाही येत ना राजा, हे नगर विकासकडे। भाऊ, जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या रविवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली, काय सूचना दिली? नाही, त्याच्याकरता आता बैठक लावलेली आहे उद्याच्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये, आणि मला वाटतं 29ला बैठक लावलेली आहे। त्याच्यामध्ये सगळे नियोजन करण्यात येणार आहे आणि शेतकरी असतील, शेतमजूर असतील, नागरिक असतील, महिला असतील, बच्चू कंपनी असेल, यांना सगळ्यांना काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे याच्या सूचना देण्यात येणार आहे। तो एक राजकीय प्रश्न, शिंदे साहेब असं म्हटले की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये शिवसेना टाकून दिली होती। उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये शिंदे साहेबांनी जे बोलतो त्यांचा इथे मांडलेला विषय, त्यांनी मागच्या काळामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की ज्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः म्हटलं होतं की ज्या दिवशी आम्ही काँग्रेसची घरोबा करू त्या दिवशी आम्ही आमचं दुकान बंद करू। खरं म्हणायला गेलं तर काँग्रेसबरोबर जाणंच उद्धव साहेबांचं हे चुकीचं होतं, हे जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे। भाऊ, विधिमंडळाच्या आवारात त्यांनी हरामखोर असा शब्दप्रयोग केलेला आहे। मला माहीत नाही ते। देवकरांचा प्रवेश काल होणार होता अजितदादांच्या गटामध्ये, मात्र तो झाला नाही, रखडल्याचं पाहायला मिळतं। हे बघा, निवडणुकीच्या पिरियडमध्ये देवकरांनी या ठिकाणी 10 कोटी रुपयाचे DDCC बँकेमधून पैसे काढल्याचं बऱ्याच ठिकाणी आता उघडकीस येत आहे। निवडणुकीच्या पिरियडमध्ये असे अचानक 10 कोटी रुपये श्रीकृष्ण संस्थेच्या नावावर काढणं, मला तरी असं वाटतं की कॅश इन हँड ठेवणं हे फार चुकीची बाब आहे। मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे, अँटी करप्शनवाल्यांकडे सुद्धा तक्रार करणार आहे, आणि मला हे माहिती आहे कोणताच पक्ष त्यांना स्वीकारणार नाही। कारण की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतलेलं कर्ज असेल, ते न फेडलेलं असेल, बुलढाणा अर्बन बँकेचं असेल, मजुरांचे पैसे खाल्लेले असतील, शाळेमध्ये जे कॉलेजमध्ये शिक्षक शिकवत आहेत त्यांचा पगार देणं नसेल, त्याचबरोबर तिथे जे 26 लाख रुपये भाड्याने ती बिल्डिंग देऊन ठेवली आहे, ती कायद्याच्या बाहेर असून सुद्धा ती बिल्डिंग प्रेशराईज करून प्रशासनाला भाड्याने दिलेली असेल, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणत्याही पक्षात गेले तो उनको अंदर जाना है भाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।